10वी आणि 12वीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. या परीक्षांमुळे भविष्यातील शिक्षणाची दिशा ठरते. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही तणावाचं वातावरण दिसून येतं. अभ्यास पूर्ण झाला आहे का? पेपर अवघड येईल का? अपेक्षित यश मिळेल का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात सतत फिरत असतात. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते परीक्षा काळात निर्माण होणारा ताण हा नैसर्गिक आहे. मात्र योग्य नियोजन, सकारात्मक वातावरण आणि पालकांचा योग्य पाठिंबा मिळाल्यास हा ताण सहज कमी होऊ शकतो. घरातील शांतता अभ्यासासाठी महत्त्वाची. परीक्षेच्या काळात घरात शांत, समतोल आणि आधार देणारं वातावरण असणं आवश्यक आहे. सततचा गोंगाट, टीव्ही किंवा मोबाईलचा जास्त वापर यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासाकडून हटतं. अभ्यासासाठी स्वच्छ, उजेड असलेली आणि शक्यतो निश्चित जागा असावी. या काळात मुलांना घरकाम किंवा बाहेरील जबाबदाऱ्या देणं टाळावं. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार अभ्यासाची दिनचर्या आखावी. सलग अनेक तास अभ्यास करण्यापेक्षा मधूनमधून विश्रांती घेणं अधिक फायदेशीर ठरतं. पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि मर्यादित मोबाईल वापर याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तुलना आणि दबाव टाळा. पालकांनी मुलांची इतरांशी तुलना करणं टाळावं. अमुक विद्यार्थी इतका अभ्यास करतो किंवा त्याला इतके मार्क्स पडतील, अशा तुलना मुलांचा आत्मविश्वास डगमगावतात. अभ्यास समजून करण्यावर भर द्यावा, केवळ गुणांच्या मागे धावू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. आहार, आरोग्य आणि हालचाल. परीक्षेच्या काळात घरचं सकस आणि पचायला हलकं अन्न घेणं महत्त्वाचं आहे. जंक फूड, अतिगोड किंवा फार तेलकट पदार्थ टाळावेत. थोडीशी शारीरिक हालचाल, चालणं किंवा स्ट्रेचिंग केल्यास मन ताजेतवानं राहतं. परीक्षा पूर्वतयारी आधीच करा. परीक्षेसाठी लागणारी सगळी कागदपत्र आणि साहित्य, हॉल तिकीट, ओळखपत्र, पेन, पाणी हे आधीच तयार ठेवावं. शेवटच्या क्षणी नवीन विषय शिकण्याऐवजी आधी केलेल्या अभ्यासाचा पुनरावर्तनावर भर द्यावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. मन शांत ठेवण्यासाठी उपाय. भीती किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर काही वेळ गिहिरी श्वसनक्रिया, ध्यान किंवा शांत बसणं उपयोगी ठरतं. त्यामुळे लक्ष केंद्रित होतं आणि आत्मविश्वास वाढतो. परीक्षा महत्त्वाची पण अंतिम नाही. तज्ज्ञ स्पष्ट करतात की परीक्षा हा आयुष्याचा एक टप्पा आहे, संपूर्ण आयुष्य नाही. यश अपयश हे जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे परीक्षेला महत्त्व देतानाच स्वतःच्या अस्तित्वापेक्षा किंवा आनंदापेक्षा ती मोठी मानू नये, हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात ठेवायला हवं. एकंदरीत योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि घरून मिळणारा मानसिक आधार यामुळे 10वी-12वीच्या परीक्षांकडे भीतीने न पाहता आत्मविश्वासाने सामोरे जाता येऊ शकता. Audio Jungle.